नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज आपण टोमॅटो पिकावरती नवीन सब्जेक्ट आपण घेऊन आलेलो आहोत. मागील सिरीजमध्ये आपण टोमॅटो पिकामध्ये गादी वाफा कसा तयार करायचा, त्यानंतर त्याचं रोग किडीचं नियंत्रण कसं करायचं, ड्रिचिंग कशी करायची या विषयी आपण चर्चा केली. आता सध्या पावसाळी वातावरण आहे मित्रांनो, शेतकरी बंधूंनो. पावसाळी वातावरण असताना सुद्धा व्हायरस ह्या विषाणूचा जास्त प्रादुर्भाव दिसतोय. ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपण आपल्या बरोबर आलेले आहेत श्री कृष्णा मधुकर आवारे सर. हे चांगले त्यामध्ये आपल्याला चांगलं मार्गदर्शन करणार आहेत. शेतकरी बंधूंनी तुम्ही हे मार्गदर्शन चांगल्या प्रकारे श्रवण करून ते आत्मसात करावं अशी माझी तुम्हाला इच्छा आहे. सर नमस्कार. तुम्ही आल्याबद्दल आमच्या शेतकरी बंधूंकडून तुमचं खूप खूप धन्यवाद. सर प्रश्न असा आहे, आता एवढं चांगलं वातावरण असताना पाऊस असताना सुद्धा व्हायरस बऱ्याच टोमॅटो पिकावरती दिसत आहे. त्याचे काय कारण आहे, तर कशामुळे दिसतंय? मित्रांनो नमस्कार. तर आता आपण बघतोय की जे काही क्लायमेट आहे या वर्षीचं ते वारंवार बदलतंय. वातावरणात असलेली ह्युमिडिटी असेल, टेम्परेचर असेल, इव्हन जे काही आपण बघतोय की ज्या काही रेनी कंडिशन आहे ते देखील फ्लक्च्युएट आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून झाडावरती अनेक स्ट्रेस तयार होतोय, ज्याला आपण ताण म्हणतो. आणि ज्या ज्या फील्डमध्ये ज्या ज्या प्लॉटमध्ये मुळात तिथे जी काही तुमची न्यूट्रिशन आहे ती मुळात जर फ्लक्च्युएट असतील, पिकाला आवश्यक तितके नसतील, तर तिथे ताणाचा प्रॉब्लेम वाढतोय आणि त्याचा विपरीत परिणाम म्हणून आपल्याला पिकावरती व्हायरस आलेला दिसतोय. हेच एक मेजरली कारण झालं. जमिनीमध्ये आपण बघतोय की वारंवार दिवस जे काही न्यूट्रिशन आहे ते कमी होत चाललेले. आणि जर तुम्हाला टोमॅटो पिकावरती जर व्हायरस नियंत्रित ठेवायचा असेल तर सिलिकॉनचा बेसल डोस असेल किंवा इव्हन ड्रीपद्वारे असेल तर सिलिकॉनचा तिथे वापर होणं फार गरजेचं आहे. पण मेनली जे काय कारण आहे तर ते म्हणजे जो काय वातावरण आहे त्या वातावरणामध्ये होणारा बदल, त्याचा विपरीत परिणाम म्हणून वाढणारे विषाणूजन्य रोग, जे काही व्हायरसेस मेनली कारण दिसत आहे. आणि त्याच्या आता कोणकोणते प्रकार आहेत, जसं व्हायरस तुम्ही आता सांगितलं व्हायरस येत आहे, तर व्हायरसमध्ये टोमॅटोमध्ये कुठल्या प्रकारचे व्हायरस येतात सर? बाबा टोमॅटो पिकामध्ये मेनली 7 ते 8 प्रकारचे व्हायरस दिसतात. पण प्रामुख्याने जर बघितलं तर पहिला महत्वाचा म्हणजे जेमिनी व्हायरस, ज्याला आपण लीफ कर्ल व्हायरस म्हणत असतो, म्हणजे पानांच्या आकाशाच्या दिशेने वाटे होणे. दुसरा व्हायरसचा जो काय प्रॉब्लेम आहे किंवा व्हायरसचा जो प्रकार आहे त्याला आपण म्हणतो मोझॅक व्हायरस. मोझॅक व्हायरस हा सेम लीफ कर्ल व्हायरस सारखेच सिम्पटम्स आहे, पण आकाशाच्या दिशेने वाट्या होऊन थोडाफार जो काही पानांच्या वाट्या आहेत किंवा जे काही पानाचं स्ट्रक्चर आहे ते आपल्याला चुरगाळल्यासारखं दिसतं. पुढचा जो व्हायरस आहे तो साधारणपणे ब्राऊन रोगस व्हायरस, जो की आपण फायनली ज्यावेळेस आपली टोमॅटो ही मॅच्युरिटीकडे येत असते आणि त्याच्यावरती आपल्याला तिरंगा स्वरूपाचा प्रॉब्लेम दिसत असतो, त्याला आपण ब्राऊन रोगस व्हायरस असं म्हणत असतो. असे एक साधारणपणे 2 ते 3 प्रकार व्हायरसचे आहे. पण मेजरली आता क्लायमेटमध्ये लीफ कर्ल व्हायरस, ज्याला आपण पाने गोळा होणे, आकाशाच्या दिशेने वाटे होणे, आणि दुसरा म्हणजे मोझॅक व्हायरस, ज्याला आपण बोली भाषेमध्ये चुरडा मुरडा असं म्हणतोय. हे 2 मेजरली टाईप आपल्याला दिसतात. कारण की बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे का त्याला खूप उपाययोजना करून सुद्धा व्हायरस दिसतोच आहे. तुम्ही जर सांगितलं तसं सिलिकॉनचा वापर करा, खालून आणि वरून पण, आणि ड्रिचिंग वाटे पण तुम्ही करू शकता. तर निश्चित सिलिकॉन असं होऊ शकतं का, तो व्हायरस कंट्रोल होऊ शकतो का, न्यूट्रिशनचा पण भर पाहिजे, तो अजून त्याच्यावर काय उपाययोजना आपण करू शकतो? 100% सर, हा प्रश्न खरंच लय महत्वाचा आहे. कारण आता आपण बघतोय की वातावरण चांगलं आहे तरी व्हायरस दिसतोय. मात्र परिणामी पाऊस ज्यावेळेस थांबणार आहे किंवा वातावरणामध्ये ज्यावेळेस परत अनेक बदल होणार आहे, आता आपण बघतो की 28-29 तारखेनंतर पुन्हा जे काही वेदर आहे ते परत चेंज होणार आहे, ऊन थोड्याफार प्रमाणात वाढणार आहे, तर तिथे पुन्हा व्हायरस आपल्याला वाढताना दिसणार आहे. आता त्यावरती उपाययोजना म्हणून काय करावी, किंवा फक्त सिलिकॉनच्या वापरामुळे आपण त्याला कंट्रोल करू शकतो का? अजिबात नाही. जोपर्यंत तुम्ही संपूर्ण अन्नद्रव्यांची सांगड त्या पिकाला व्यवस्थित देणार नाही तोपर्यंत तो नियंत्रणात येणार नाही. आणि व्हायरस हा एकमेव असा आहे तो आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. हा व्हायरसने केलेले परिणाम आपल्याला डोळ्यांनी दिसतात. जसं की सपोज उदाहरणार्थीसाठी सांगतोय, पांढरी माशी पिकावरती आली तर पांढरी माशी आपल्याला डोळ्यांनी दिसते. सपोज एखादा बुरशीजन्य रोग, जसं आपण टोमॅटो पिकाबद्दल बोलतोय तर गेरवाय आपल्याला डोळ्यांनी दिसतोय, तसं व्हायरस आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, त्यांनी केलेले परिणाम दिसतात. मग व्हायरस हा नेमका कुठं? तर प्लांटच्या डीएनए आरएनए स्ट्रक्चरमध्ये व्हायरस असतो. साधारणपणे जर व्हायरस बघितलं, जर तुम्हाला व्हायरसचं इन्फेक्टेड झाड जर दिसतंय तर त्या व्हायरसची लागण अक्षरशः टोमॅटो पीक लावल्यापासून 12व्या दिवशी सुरुवात झालेली असते. फक्त ज्यावेळेस ते टोमॅटो पीक फ्रुटिंग वरती येत असतं त्यावेळेस त्याचा साधारणपणे आपल्याला त्याचे जे काही सिम्पटम्स आहे व्हायरसचे ते पानावरती दिसत असतात किंवा फ्रुटिंग वरती दिसत असतात.
मग आता त्यावरती आपण कसं योग्य निदान केलं पाहिजे. तर ज्यावेळेस आपली टोमॅटो पीक ज्यावेळेस आपण प्लॅनिंग करतोय तर साधारणपणे 12व्या दिवसापर्यंत तुम्हाला जितके न्यूट्रिशन आहे, साधारणपणे आपण बघितलं की 16 ते 18 प्रकारचे अन्नद्रव्य हे पिकाला वाढीसाठी आवश्यक आहे. तर ते 16 ते 18 प्रकारचे अन्नद्रव्य, संपूर्ण अन्नद्रव्य तुम्हाला पिकाला कसे देता येईल यावरती भर द्या. कारण जर तुम्ही संपूर्ण न्यूट्रिशन प्रॉपर दिले तर ते झाड व्यवस्थितरित्या आरएनए डीएनए फॉर्म्युलेशन प्रॉपर करणार आहे. जे काही पिकांमध्ये असलेले 2 हार्मोन्स आहेत, व्हेजिटेटिव्ह हार्मोन्स आणि प्रोडक्टिव्ह हार्मोन्स, त्यांची सांगड व्यवस्थितरित्या चालणार आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला तिथे त्याची ग्रोथ आहे ही वेल झालेली दिसणार आहे पिकाची. व्हायरस आपल्याला कुठेतरी थांबवता येणार आहे. मात्र त्यावरती उपाययोजना म्हणून काय केले गेले पाहिजे. जर तुम्ही प्रिव्हेंटिव्ह स्प्रे घेताय तर व्हायरोबॅन, मायक्रोन्यूट्रंट आणि कीटकनाशक अशी तुम्ही स्प्रे फवारणी घेऊ शकता. जर तुम्हाला व्हायरस दिसतो डोळ्यांनी, ताक, अंडी, गुळ याचे द्रावण तुम्ही देखील तिथे स्प्रे करू शकता, जेणेकरून तो व्हायरस एक व्यवस्थितरित्या नियंत्रणात येईल. अजून महत्वाचं म्हणजे झिंक असेल, फेरस असेल, सिलिकॉन असेल आणि मॅग्नेशियम असेल, या अन्नद्रव्यांचा जी काही फवारणी आहे ती व्यवस्थितरित्या घ्या किंवा ड्रीपद्वारे द्या. मात्र लक्षात घ्या, जर तुमच्या पिकावरती व्हायरस आलेला असेल तर तो कुठली फवारणी घेऊन लवकरात लवकर नियंत्रणात येत नाही. त्यामुळे त्याला तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह फवारणी घेणं फार गरजेचं आहे. म्हणजे प्रिव्हेंटिव्ह जर वापर केला तरच तो येऊ शकतो. येस येस आता शेतकऱ्यांचं होतं काय सर, ज्यावेळेस व्हायरस दिसतो ना त्यावेळेस शेतकरी त्याकडे येस पॅनिक स्प्रे बघत असतात. मग विचारतो सर काय स्प्रे करू काय स्प्रे करू. तुमचं म्हणणं आहे जर येण्याच्या अगोदरच तुमच्याकडं तुम्ही स्प्रे घेतला, ते येण्याच्या अगोदर ते शेतकऱ्यांना कसं कळणार हा आपल्याकडून व्हायरस येतोय. बघा, जर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर झाड तुम्हाला जर फाजुलवाडीकडे जाताना दिसत असेल आणि जर फुटवे जर निघत नसतील, जर थोडाफार जरी क्लायमेटमध्ये चेंज झाला आणि पानांच्या ज्या शिरा आहेत, कवळ्या पानं आहेत, त्याच्या शिऱ्या जर तुम्हाला हिरव्या जर किंवा गरज हिरव्या रंगाच्या दिसल्या, मात्र पान हे पिवळ्या रंगाचं जर दिसलं तर समजून घ्यायचं आपल्या प्लॉटवरती भविष्यामध्ये व्हायरस लागू होण्याची शक्यता आहे. तर मग त्या ठिकाणी काय केलं गेलं पाहिजे. जर प्रिव्हेंटिव्ह तुम्ही जर बघताय, सर्व गोष्टी दिसताय, तर तिथे पहिले तर संपूर्ण मायक्रोन्यूट्रंट जातील. म्हणजे मायक्रोन्यूट्रंट, चिलेटेड झिंक, म्हणजे जे काही कॉम्बी येत असते, चिलेटेड झिंक झालं, चिलेटेड मॅग्नेशियम झालं आणि चिलेटेड फेरस झालं, याची एक चांगली फवारणी करून घ्या. जर तुम्हाला वाटतं की आपल्या पिकाची वाढ होत असेल तर प्लांटची वाढ थांबवणारे जसं व्हॅस्पाल असेल, लिओसिन असेल, यासारख्या जे काही वेगवेगळे मार्केटमध्ये उपलब्ध असलेले केमिकल्स आहेत त्याची एक फवारणी करून घ्या, जेणेकरून वाढ थांबेल आणि प्रॉपर झाडामध्ये डीएनए आरएनए फॉर्म्युलेशन प्रॉपर होईल, जेणेकरून पिकावरती येणारे जे भविष्यात समस्या असतील ती आपल्याला थांबवता येईल. धन्यवाद सर. शेतकरी बंधूंना बघा, सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन आपल्याला केलंय. अगोदर व्हायरस येण्याच्या अगोदर आपले कुठले सिमटम दिसत आहेत त्याच्यावर आपलं लक्ष पाहिजे. बरेच शेतकरी काय करतात, आल्यानंतर त्याच्यावर उपाययोजना करण्यापेक्षा येऊ नये म्हणून जर उपाययोजना केल्या तर व्हायरस, मग आता असे शेतकरी आहे, काही शेतकऱ्यांना काहीच व्हायरस नाही, काही शेतकऱ्यांना बऱ्यापैकी व्हायरस दिसतो. याला कारण काय आहे तर त्यांच्याकडे तेच क्लायमेट आहे आणि आपल्याकडे पण तेच क्लायमेट आहे. त्यामध्ये काय होतं का त्या शेतकऱ्यांची प्रॅक्टिसेस तिथे चांगलं काम करतात आणि जर तुम्ही चांगल्या प्रकारे नियोजन केलं तर खूप चांगल्या प्रकारे हा रोग तुम्हाला नियंत्रणात आणू शकतो आपण. तर शेतकरी बंधूंना तुम्ही सरांनी सांगितलेलं मार्गदर्शन चांगल्या प्रकारे ऐकलंय, ते इम्प्लिमेंट करावं अशी आमची इच्छा आहे. धन्यवाद. धन्यवाद सर.